बातमी येते दिल्लीमधून। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज हल्ला झालेला जनसुनावणी दरम्यान ही घटना घडली आणि त्याची दृश्य देखील आता समोर आलेली आहेत आणि या संदर्भात हा पूर्वनियोजित कट होता का अशी ही चर्चा यामुळे आता सुरू झालेली आहे। जनसुनावणी सुरू होती शासकीय निवासस्थानी, त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना कानशिलात लगावली। त्यानंतर आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेला, त्यांना धक्का दिला। मागे भिंत असल्याने गुप्ता पडता पडता वाचले। यावेळी आरोपी राजेशने त्यांचे केस धरले। यावेळी उपस्थितांनी आरोपीपासून गुप्ता यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान यानंतर आरोपीला अटक झाली आहे। रेखा गुप्तांवरचा हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचं बोललं जात आहे। आरोपीने 24 तास गुप्तांच्या शालिमार बाग निवासस्थानाची रेकी केल्याचंही समोर आलं। तर एक्स पोस्टमध्ये रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री काय म्हणतात, आज सकाळी सार्वजनिक सुनावणी दरम्यान माझ्यावर झालेला हल्ला हा केवळ माझ्यावरच नाही, तर दिल्लीची सेवा करण्याच्या आणि लोकांच्या कल्याणासाठीच्या आमच्या संकल्पावर हल्ल्याचा प्रयत्न आहे। अशा हल्ल्यांमुळे जनतेची सेवा करण्याचा माझा उत्साह आणि संकल्प कधीही मोडू शकत नाही। आता मी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा आणि समर्पणाने तुमच्यामध्ये असेन असं म्हणतात रेखा गुप्ता। तुमचं अपार प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मी मनापासून आभार मानते।